मग वैष्णव म्हणजे कोण? त्या काळामध्ये स्पृश्यास्पृश्यता पाळली जात असे. वर्णभेद त्या काळामध्ये अतिशय प्रखर प्रमाणामध्ये पाळला जात होता. पण अशाही काळात 18 पगड जाती आणि सगळे धर्म सगळे पंथ एकत्रित करून पंढरीचा वारकरी जन्माला घालण्याचं पुण्य ज्ञानोबारांनी त्या काळामध्ये केलं. लक्षात ठेवा महाराज, सगळ्या जातीतले लोक एकत्रित केले. ज्या ज्या जातीमध्ये वैष्णव आहेत, ज्या ज्या जातीमध्ये पांडुरंगाला मानणारा भक्त आहे, त्या त्या भक्ताचं संघटन करण्याचं काम ज्ञानोबारांनी केलं. एक जण म्हटलं माझं सलूनचं दुकान आहे, मी चालेल का? त्याला म्हटलं का चालणार नाही, सेनान हावी जान विष्णुदास, त्यालाही बोलवून घेतला. एक जण म्हटला मी माळी आहे, चालेल का? त्याला सांगितलं अरे माळी पण चालतात ना, माळ्या सावत्याच खुरपू लागे. हे म्हटले गोरोबा काका वगैरे ही सगळी व्यवसाय करणारी 12 बलुतेदार मंडळी आहे. पण एक जण म्हटला मेलेली गुरं गाव कुसाच्या बाहेर नेऊन टाकण्याचं काम माझ्याकडे, मी महार जातीत जन्माला आलो, मी चालेल का? कारण बडव्यांना मी चालत नाही, मंदिरात आम्हाला प्रवेश मिळत नाही, आम्हाला पाणी सुद्धा देताना वरून पाणी दिलं जातं, ओंजळीत आम्ही घेऊन मग ते पाणी पितो. आम्हाला सवर्णांच्या स्मशानभूमीत सुद्धा जाळलं जात नाही, आमच्यासाठी सगळं वेगळं आहे. तुमची ही दिंडी निघाली, त्या दिंडीमध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो का? ज्ञानोबाराय म्हणाले अहो चोखोबाराय असं काय करता? अहो तुमची जात कोणती आहे? याती कुळवर्ण अवघीची गा अकारण. तुमची या तुमचं कुळ तुमचं वर्ण काही घेणं देणं नाहीये आम्हाला. तुमच्या अंतःकरणात जर पांडुरंगाविषयी प्रेम असेल तर तुम्ही आम्हाला चालाल, या आमच्या संत मेळ्यामध्ये सहभागी व्हा. आणि नंतरचा परिणाम आपल्याला माहिती आहे, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. पांडुरंग परमात्मा त्यांना ढोरं ओढू लागला. आणि एवढंच नाही तर ज्यांची स्मशानभूमी सुद्धा वेगळी होती अशा संत चोखोबारायांना पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये मुख्य महाद्वारामध्ये समाधी देण्यात आली. ही संघ क्रांती ज्ञानोबारांनी त्या काळात केली. विठ्ठल. म्हणून आज कुणब्याची, वंजाऱ्याची, मराठ्याची, माळ्याची, कुंभाराची एवढंच कशाला मुसलमानांची पोरं वारकरी होऊन कीर्तन करू शकतात. हे उपकार माऊली ज्ञानोबारायांचे लक्षात ठेवा. ते जर झाले नसते तर हे सगळं झालं नसतं. ज्ञानोबारायांनी हे सगळं केलं. आता एक मुलगी आली, अतिशय स्वरूपवान, दैदिप्यमान, लावण्यवती. ती मुलगीच एका देह विक्रय करणाऱ्या विषयीची होती. ती म्हटली मी चालेल का? ज्ञानोबाराय म्हणाले तू किती सुंदर आहे, त्यापेक्षा तुझं आंतरिक सौंदर्य, भक्तीचं सौंदर्य किती श्रेष्ठ आहे हे आम्हाला महत्वाचं आहे, तूही चालशील. आणि तिला इतकं मोठं बनवलं माझ्या माऊलीनं इतकं मोठं बनवलं त्या पुरीला, त्या मुलीला, की पांडुरंगाचं दर्शन घ्यायच्या अगोदर पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यावर तिचं दर्शन घ्यावं लागतं, मग देवाचं दर्शन घ्यावं लागतं. एवढं मोठं तिला बनवलं माऊली. काय नाव आहे त्या मुलीचं? काय नाव आहे का? हा, त्या मुलीला विचारलं, एवढी मोठी जागा, सहज पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला जाता जाता त्या मुलीला विचारलं, पांडुरंगाच्या जवळ येऊन बसली बाई, तू काय पुण्य केलं, तू कशामुळे एवढं मोठेपण तुला मिळालं? तिनं काय उत्तर दिलं माहितीये? धन्य कानो पात्राजी झाली भाग्याची. चोपदार झाली भाग्याची. भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया. कान्होपात्राची प्रतिक्रिया आहे. काय प्रतिक्रिया आहे? धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची. कान्होपात्रा धन्य झाली आणि कान्होपात्रा भाग्याची झाली. पण कुणामुळे कान्होपात्रेला धन्यता प्राप्त झाली? भेटी झाली ज्ञानदेवाची मनवुनी. म्हणून तुम्हाला पण विनंती करतो, भेट घ्यायची असेल तर एक तर ज्ञानदेवाची घ्या. ज्ञानदेव भेटायला तयार नसतील तर ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी हेच ज्ञानदेवे, तिची भेट घ्या. जीवनात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. आपण नको त्याच्या भेटी घेतो आणि मग पस्तावा करत बसतो. नंतर काय फायदा आहे?